म्हैसाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रकाश झोतातील शालिवाहन दादा चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जेडी स्पोर्ट्स विटा संघाने डीपी स्पोर्ट्स म्हैसाळ या संघावर मात करीत प्रथम क्रमांक मिळवत 55,000चे रोख बक्षीस पटकावले। कैलासवासी राजू नाईक स्पोर्ट्सने नरवाड तृतीय क्रमांक तर वर्चस्व स्पोर्ट्स म्हैसाळ या संघाने चतुर्थ क्रमांक मिळवलाय। मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते अंतिम सामन्याचे उद्घाटन करण्यात आले। मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर, परेश बाबा शिंदे म्हैसाळकर, मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसो बुरसे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विराज कोकणे, प्रणव पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस व चषक देण्यात आले। मॅन ऑफ द मॅच मयूर विटा याला तर मॅन ऑफ द सिरीज वकील वायचळ यांना देण्यात आलाय। या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील दिग्गज 52 संघांनी भाग घेतला होता। सलग 13 दिवस या स्पर्धा पार पडलेत। सलग 9 वर्ष या स्पर्धा शांततेत पार पडल्याने विजेत्या संघातील खेळाडूंनी सांगितले। सदर स्पर्धांचे आयोजन संजय दोडमन्नी, विनायक सावंत, पंकज कांबळे, मंदार कांबळे, पप्पू बिरनाळे, गणेश शिकलकार, करण घारगे यांनी केले, तर पंच म्हणून किरण कळके, शीतल माने, अरुण काडापुरे, अजित शिकलकार, सुशांत घोरपडे यांनी काम पाहिले। यावेळी देवेंद्र आरगे, बाळासाहेब ताटे, अमोल चौगुले, अनिकेत सावंत, संतोष पिड्डे, प्रमोद चव्हाण, तन्वीर डफेदार, रोहित पाटील उपस्थित होते। अंतिम सामन्याचा उद्घाटन सोहळा मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। फटाक्यांची आतिषबाजी लक्षणीय ठरले।